मीरा, आठवण येते ग तुझी. तुला कसं सांगू इथे माझ्यासोबत काय घडतंय ते. वेदाला बघायला ना माझा जीव असा तडफडतोय. अथर्वला बघायला डोळे व्याकुळ झालेत. सगळं किती छान चालू होतंय, का असं घडलं अचानक. लवकर आपल्याला लवकर पोहोचावं लागेल तिकडे. मला सगळ्यांची आठवण काय ती. डोळ्यात अश्रू काय येत आहेत. मुक्ती मिळणं म्हणजे ह्या सगळ्या मोहपाशातून, त्याच्या बंधनापासून मोकळं होणं असतं ना. मी का अडकले त्यात. आठवण काय ती सगळ्यांची. मुक्ती मिळालीच नाहीये. हेच खरं आहे. मला मला मुक्ती मिळाली नाहीये आणि म्हणून हा असा सगळीकडे अंधार आहे. काय झालं असेल नक्की. श्राद्धानंतर काय घडलं असेल. मी इकडे नक्कीच त्या नालायक मायाने मांत्रिकाला सांगून मला इथे आणलं असेल का. मला या सगळ्यांची उत्तर हवी आहेत. काय घडलं असेल नक्की, मला उत्तर हवं आहे. मीरा, मीरा. वेदाचे बाबा थांबा. मीरा, माझा आवाज येतोय का तुला. मीरा. काय झालं. कर ना गाई, तुम्हाला उशीर होतोय ना. हे घे. हे काय. तुम्ही खूप लांब चाललायत ना. आता तुम्हाला भूक लागली तर हे तुम्ही खा. बाळा, तू इतक्या प्रेमाने दिलंय ना, आम्ही नक्की खाऊ. ओके. वेदा, तू जेवलीस ना तरच आम्ही हे खाणार. वेळेत जेवून घ्या. हो, मी जेवायला येईन. पण आता तुम्ही जा. बाय. हो. बाय बाळा. बाय बाबा. चल. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. जा, लांब उभी राहा, लांब राहा. बाय आई, टेक केअर. बाय बाबा. बाय बाळा. मॅडम, अथर्व आणि मीरा आता नक्की कुठे गेलेत. मीराच्या गावी तळीला. का. ती मीरा आहे. तू तिची बहीण आहेस या गोष्टीवरती तिचा सहजासहजी विश्वास नाही बसणार माया. अच्छा, म्हणजे तिच्या काकांकडे गेलेत तर.
आश्रमातून येतानाच त्या मीराने नागनाथला फोन केला होता. त्या जन्मखुणेबद्दल खात्री करून गेला, पण त्याला त्याविषयी काहीच माहिती नव्हतं. त्या गावात एक सुईण आहे, तिने मीरा आणि अंबिकाच्या वेळी त्यांच्या आईचं बाळंतपण केलं होतं. नागनाथनी मीराला त्या सुईणीकडे जायला सांगितलंय. अरे बापरे, पण मॅडम ती सुईण सांगेल या दोघांना की मीराच्या बहिणीच्या मानेवर जन्मखून नाहीये. मग माया, म्हणूनच मी तुला मदनला फोन करायला सांगितला होता. आता अथर्व आणि मीरा प्रवास करून तिकडे 1-2 तासात पोचतील. पण तोपर्यंत मदनने आपलं काम केलेलं असेल. फोन कर मदनला. हो. हॅलो मदन. काका, तुम्ही माझा बॉल बघितला का हो? तो बघ तिकडे पुढे गेलाय. थँक्यू. अरे माझी कुंडी तर तिकडे असते, ती इकडे कशी आली? काका, तुम्ही माझी कुंडी हलवली का? नाही, मग इथे कोण ठेवली कुंडी? वेदा, 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 कुठे आहेस तू? मला अचानक तुझी इतकी आठवण काय येते? तू माझ्या जवळ असं का जाणवतंय मला? ठीक आहेस ना राजा? वेदा, जाऊ दे, मीच उचलते. वेदा, मूर्ख आहेस का? ही काय खेळायची जागा आहे? माळी काका, तुमचं लक्ष नाहीये का हिच्याकडे? हिला कशाला येऊ दिलं तिकडे? बाईसाहेब, तिचा बॉल तिकडे गेला म्हणून ती शोधत शोधत आली. वेदा, वेदा, अगं तू रडतीयस कशाला? पडली का तू? नाही अगं, तिचा बॉल हरवला होता म्हणून शोधते, ते सापडत नाही म्हणून. वेदा, असं कुठे फिरू नये बाळा. ही मुलगी ना, झालंय पुन्हा सुरू. तर मलाच त्या अथर्वला उत्तर द्यावं लागणार. अथर्व आणि मीरा तिकडे पोचले असतील. खबरदार, जर आवाज केला तर गळा चिरून टाकेन तुमचा. हा, शांत बसायचं, आवाज नाही करायचा. ए म्हातारे, अरे रडते कशाला तू? रडायचं नाही. हे बघ, मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच बोलायचं.
रडते कशाला? तांदूळ निवडत बस. चल डोळ्यातलं पाणी पुस. हे म्हातारे, ती मीरा आणि तिचा नवरा आता येत आहेत. उगाच जास्त काही बोलायचं नाही. जेवढं सांगितलं ना तेवढंच बोलायचं. हा, आणि जर उलट पालट काय बोललीस, तुझ्या सकट तुझ्या घरातल्यांचा गळा चिरून टाके ना. लक्षात ठेव. चल तांदूळ निवड. हे तांदूळ निवडत बस नीट. सरू आजी, ओळखलंस का ग? कोण ग तू? गुरुवांची मीरा काय? ये ये ये, बस बसा तुम्ही बी. आजी, पटकन ओळखलंस तू. म्हणजे वाटलं नव्हतंस की ओळखशील. अगं, शहरात जाऊन कपडे बदलले, पण मन आणि शरीर तेच आहे ना, म्हणून ओळखलं तुला. पितृपक्ष आहे म्हणून आईच्या कार्याला आलीस का? नाही नाही, मग महागौरीच्या दर्शनाला आलीस का? नाही आजी, मी तुलाच भेटायला आले. हे कोण? आमचे जावई वाटतं. हो आजी, मी अथर्व. आजी, मला सांग ना, तू कशी आहेस ग? आणि आजोबा दादा बहिणी कुठे दिसत नाही आहेत. मी बरी आहे. ते तिघ पण शेतात गेलीत. बर, तू बोल ना, माझ्याकडे काय काम पाडलंस? आजी, ते माझ्या आईचे दोन्ही बाळंतपण तूच केलेस ना ग? हो, मीच केली. तळी आणि मळी गावातली बाळातपण मीच करत आले. का ग? माया मॅडम कशाला फोन करतायत? काही नाही आजी, त्याचबद्दल विचारायचं म्हणून मी आले होते इथे. आजी, केवढा मोठा आवाज आला? काही नाही ग, हंडा पडला असेल. मांजर फिरते ना. थांब, मी बघते. आजी तुम्ही बसा, तुम्हाला ते उचलता येणार नाही, मी बघतो. हो जावई, थांबा. तुम्ही पाहुणे आहात, तुम्ही कशाला त्रास करून घेता? आजी असं काहीच नाहीये, मी बघतो. राहू द्या हो, तुम्ही या ना, बसा ना, मी बघते. या, बसा तुम्ही, बसा. ठीक आहे.
मीरा, पोरी तू ते बाळणपणाबद्दल काहीतरी विचारत होतीस. तुला बी दिवस गेलेत का? घाबरू नकोस, तुझं पण बाळात मीच करीन. अजून लय खमकी आहे मी. नाही सरू आजी, ते मी काय म्हणत होते की माझी मोठी बहीण राधाताई, तुला आठवते का? माया मॅडम, कशाला फोन केलात? हॅलो, हा मदन, काम झालं? मॅडम, इथे परिस्थिती अवघड आहे, मी नंतर फोन करतो. काय काय झालं? ते ती माणसं ऐकत नाहीयेत का? हो, तो अथर्व आतमध्ये आलाय. त्याने मला बघितलं तर माझा मुडदा पडेल. फोन ठेवा, मी नंतर फोन करतो. अरे पण ती हरवली तीच ना? हा, तिचं सगळं मीच केलं. तुझी आई आडली होती, लवकर मोकळी होईना, पुरीला लई जावाळ होतं आणि मानवर एक जन्मखून होती. असं एखाद्या झाडाचं पान असतं ना, तशी होती जन्मखून. त्या खुनेचा रंग जरा मातकट होता. अशी जन्मखून असेल तर त्याच्या डोक्यावर महागौरीचा आशीर्वाद असतो. आजी, तू गावात खूप बाळणपण केले असतील ना? मग हेच तुला लक्षात कसं काय राहिलं? पोरी, इतकी बाळणपण केली पण अशी जन्मखून नाही बघितली कुठं. आजी, राधाताईच्या या जन्मखुणेबद्दल मी कोणाकडूनच ऐकलं नाहीये. अगं, अशा आशीर्वादाचा गवगवा करायचा नसतो, नाहीतर नजर लागती. तेच झालं आणि तुझी बहीण हरवली बघ. हा आजी, पाणी मिळेल का? मला तहान लागली. देते की, पाणी पण देते आणि चहा पण टाकते. बसा. चाल चाल लवकर. मीरा, काय वाटतं? मला मला काहीच कळत नाहीये. मीरा, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. ज्या आजी तुझ्या बहिणीच्या जन्माच्या वेळेस होत्या, त्याच आजीने सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्या. आय गेस एवढे पुरावे पुरे आहेत. नाही वेदाचे बाबा, मला माझ्या बाबांना एकदा भेटायचंय. राधाताईच्या मानेवर जन्मखूण होती आणि मला कसं माहित नाही? मीरा, तेव्हा तू लहान होतीस आणि बरीच वर्ष गेली आहेत मध्ये. कदाचित तुला आठवत नसेल. तरी मला माझ्या बाबांना एकदा भेटायचंय.